नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 डिसेंबर 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:04 ते 8:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:44 ते 11:05 आणि यमगंड काळ दुपारी 1:45 पासून ते 3:06 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर प्रतियोग करणार आहे. गुरुबरोबर केंद्रयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थरात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणावरून मतभेद मतवैचित्र दिसून नये. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे विशेष ट्रेड करू नका. मात्र मूड तुमचा अतिशय चांगला राहील. भाग्याची साथसुद्धा खूप चांगल्या प्रकारे लावेल. आर्थिक व्यवहार करताना मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले थोडेसे विचार दाटीने उभे राहतील. त्याच्यामुळे थोडं अस्वस्थ झाल्यासारखं वाटेल. थोडं मनावरती कंट्रोल करणं आवश्यक राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमच्यातली एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन प्रत्यक्षात आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून खर्चावरती नियंत्रण ठेवणं थोडं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी जास्त प्रमाणात होऊ शकते. याचप्रमाणे गुंतवणुकीच्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आज तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्यातली ऊर्जा चांगलीच दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण करून दाखवाल. मात्र वैवाहिक जोडीदारावर थोडेफार मतभेद होऊ शकते. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येईल. तुम्ही हाती घेतलेल्या कामामध्ये अडचणी येतील आणि ती कामं पूर्ण न झाल्यामुळे थोडंसं स्ट्रेस जास्तच प्रमाणात जाणवेल. स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचे आर्थिक व्यवहारात थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोटे मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकेल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही नवनवीन संधी समोर येऊ शकतील. मात्र त्या संदर्भात नीट विचार करून त्या संधीबद्दल विचार करणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. घरात ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला आजचा जो दिवस आहे त्यामध्ये एनर्जी आणि कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल थोड्याफार प्रमाणात मतभेद दिसू शकतील. याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. या संदर्भात काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा छोटे मोठे वाद होऊ शकतील. स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो हे होतं दिनांक 21 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.